नमस्कार मित्रांनो, मी नितीन. मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यूपीएससी अथवा एमपीएससी मध्ये आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा बेसिक फाउंडेशनला अतिशय महत्व आहे आणि ह्या फाउंडेशनला स्ट्रॉंग करण्याकरता एनसीईआरटीचं खूप महत्व आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे. परंतु एनसीईआरटीचा अभ्यास करताना काही समस्या आढळतात. जसं की नेमकं कुठल्या इयत्तेचं एनसीईआरटी वाचावी, बरं मग त्या इयत्तेमधलं कुठला चॅप्टर वाचावा, जो चॅप्टर मी वाचतोय अथवा वाचते तो कितपत रिलेव्हंट आहे माझ्या सिलेबसला, ही एक प्रमुख समस्या आहे. ते समजून कसं घ्यावं ही सेकंड समस्या आहे. त्यावरती कसे प्रश्न येऊ शकतात प्रिलिम्सला, मेन्सला, ह्या सगळ्याची कनेक्टिव्हिटी हा मेन समस्या आहे. आणि या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय म्हणून आपण सुरू करतोय एनसीईआरटी जॉग्राफीची यूट्यूबची फ्री सिरीज. मी काय केलंय मित्रांनो की इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी हे जे एनसीईआरटी जॉग्राफीचे आहेत त्याच्याकडून 69 चॅप्टर्स आहेत. व्हॉट आय हॅव डन की मी 14 मॉड्यूल्स तयार केले, 14 थीम्स तयार केले की ज्यामध्ये कॉमन चॅप्टर्स, कॉमन कंटेंट मी क्लब करून एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार केले, जेणेकरून आपला अभ्यास साधा सोपा होईल, सुरळीत होईल आणि सुसंगत होईल. जसं की मॉड्यूल नंबर फर्स्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नेमकी जी पृथ्वी आहे तिचा आकार कसा आहे, ठीक, गती कशी, परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय आणि संरचना कशी. आता एक आपली थीम झाली. आता या थीम मध्ये क्लास 6चाही काही कॉन्टेंट येतो, क्लास 7चाही येतो, क्लास 11चाही येतो. मग मी काय केलंय की क्लास 6 मधला चॅप्टर 1 इथे क्लब केला, क्लास 6 मधला चॅप्टर 3 क्लब केला आणि क्लास 7 मधलाच हा चॅप्टर क्लब केला, क्लास 11चा हा क्लब केला आणि 4 चॅप्टर क्लब करून एक थीम तयार केली, नाव आहे पृथ्वी संबंधी माहिती. म्हणजे काय, भविष्यामध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर ह्या टॉपिक वरती, या थीम वरती कुठला प्रश्न आला तर तो प्रश्न ह्या 4 चॅप्टरच्या पलीकडे नसणार. वन शॉट हा टॉपिक संपतो. सिमिलरली मॉड्यूल 2 मध्ये मी काय कव्हर करतोय, मॅप्स अँड जॉग्राफिकल टूल्स, नकाशे आणि भौगोलिक साधने. यात बेसिकली क्लास 6 चॅप्टर नंबर 4, क्लास 6 चॅप्टर नंबर 5 आणि क्लास 11चा हा टॉपिक मी कव्हर करतोय, जेणेकरून ह्या टॉप थीम वरती काही प्रश्न आला तर तो प्रश्न सगळा आपला कव्हर असेल थ्रू एनसीईआरटी चांगल्या प्रकारे. मॉडेल 3 वुड बी लँडफॉर्म्स अँड जिओमॉर्फिक प्रोसेसेस, म्हणजे काय, भूरूपे आणि भूगर्भीय हालचाली. यात काय कव्हर करू आपण, क्लास 7चे चॅप्टर नंबर 2, क्लास 7चं चॅप्टर नंबर 3 आणि क्लास 11चं एंडोजेनेटिक आणि एक्झोजेनेटिक प्रोसेसेस, अंतर्गत आणि बाह्य हालचाली किंवा प्रक्रिया. मॉडेल 4 मध्ये मी काय ठेवलेलं आहे, मेजर फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया. तुम्ही ऑब्झर्व करा, मी सुंदर सिक्वेन्स क्रिएट केला सिलेबसचा. मॉडेल 3 मध्ये लँडफॉर्मचा अभ्यास केला, इन जनरल आपण अभ्यास केला जिओमॉर्फॉलॉजीचा, भूरूपशास्त्राचा. याचं ऍप्लिकेशन कुठे घेतलं आपण, भारतामध्ये. ठीक आहे. तो मॉडेल 3 वुड बी जिओमॉर्फॉलॉजी इन जनरल अँड मॉडेल 4 इज ऑन दी व्हॉट ऍप्लिकेशन ऑन इंडिया. तर भारतामधली प्रमुख प्राकृतिक वैशिष्ट्य, त्यात मी काय कव्हर करणार, क्लास 6 चॅप्टर नंबर 6, क्लास 9चं चॅप्टर नंबर 2 आणि क्लास 11चं इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मधलं फिजिओग्राफी. त्यानंतर मॉडेल 5 काय माझं, वॉटर, बेसिकली ओशनोग्राफी. मॉडेल 4th and 5th वॉज जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्र. मॉडेल 5th काय आपलं, ओशनोग्राफी, समुद्रशास्त्र. यात काय करू आपण, क्लास 6 चॅप्टर नंबर 7, क्लास 7 चॅप्टर नंबर 5, क्लास 9th चॅप्टर नंबर 3 आणि क्लास 11 मधला ओशनचा पार्ट. मॉडेल 6 इज ऑन दी ऍटमॉस्फिअर वेदर, म्हणजे मोठा मोठा क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्र. काय करू करतोय आपण, क्लास 7 चॅप्टर नंबर 4, क्लास 9 चॅप्टर नंबर 4 आणि क्लास 11चं क्लायमेटचा सेक्शन. मॉडेल 7 ऑब्झर्व करा, मॉडेल 6 हा कशावरती होता, ऑन जनरल क्लायमेटॉलॉजी. त्याचं ऍप्लिकेशन टू इंडिया, मॉडेल नंबर 7. याला म्हणतात सिलेबसशी लिंक करणं, बरोबर आहे. चला यात काय करू आपण, क्लास 9 चॅप्टर नंबर 4, क्लास 11चं इंडियनचा क्लायमेटचा कंटेक्स्ट आणि काही मान्सूनचा पार्ट आणि क्लास 12 मध्ये आपण क्लायमेट रिलेटेड पॉप्युलेशन इम्पॅक्ट, म्हणजे काय, या क्लायमेटचा हे जे लोकसंख्येचं वितरण आहे त्यावर काय इम्पॅक्ट पडतो,
सम पार्ट ऑफ ह्युमन जॉग्राफी आपण कव्हर करूया. मॉड्यूल जो 8 आहे हा थोडासा नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ म्हणजे काय की नैसर्गिक वन्यजीव आणि वनस्पतींचा अभ्यास. बेसिकली या चॅप्टर 7 क्लास 6चं चॅप्टर 6 आहे, क्लास 9 चॅप्टर नंबर 5 आहे आणि क्लास 12ची जी एनसीईआरटी आहे त्यातलं एक सेक्शन आहे, त्याचं नाव आहे फॉरेस्ट रिसोर्सेस, वन्य संसाधन, आपण कव्हर करूया. मॉड्यूल 9 मध्ये काय असणार, बेसिकली रिसोर्सेस. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की गेल्या काही वर्षामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये रिसोर्सेस, संसाधने, कंटिन्युअसली देयर हॅज बीन कंटिन्युअसली क्वेश्चन्स ऑन रिसोर्सेस. वारंवार सतत आयोग प्रश्न विचारते. मेन्सला तर कंटिन्युअस प्रश्न आहे, प्रिलिम्समध्ये पण आहेत. तो आपल्याला हा टॉपिक कन्फर्म करण्याकरता, बेसिक करण्याकरता क्लास 8ची चॅप्टर नंबर 1, क्लास 10चं चॅप्टर नंबर 1 आणि क्लास 12 मधला रिसोर्सचा पार्ट आपण करणार आहे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये. देन जो मॉड्यूल नंबर 10 आहे हा बेसिकली आहे अग्रिकल्चर अँड लँड यूज. यामध्ये आपण क्लास 8चं चॅप्टर नंबर 4, क्लास 10 चॅप्टर नंबर 4 आणि क्लास 12 मधला अगेन ऍप्लिकेशन टू इंडिया म्हणजे भारतीय कृषी करणार आहोत. मॉड्यूल 11 मध्ये मिनरल्स अँड पॉवर सोर्सेस. मी पुन्हा तेच सांगतो जे मी आत्ता बोललो, रिसोर्स नंतर किंवा त्यापेक्षाही जास्त प्रश्न जर वारंवार यूपीएससीने विचारले असतील ते माइन्स, मिनरल, रेअर अर्थ मिनरल्स, क्रिटिकल मिनरल्स, चायना एक्सपोर्ट बॅन करतंय, इंडिया नवीन ऑप्शन शोधतंय, MMRD ऍक्ट, खूपदा प्रश्न विचारलेत. त्यामुळे हा सेक्शन फार महत्वाचा आहे. क्लास 8 चॅप्टर नंबर 3, क्लास 10 मधला चॅप्टर नंबर 5 आणि क्लास 12 मधलं इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मधलं एनर्जी रिसोर्सेस. मॉड्यूल 12 मध्ये आय कव्हर्ड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. थोडासा आर्थिक भूगोलाचा भाग असू शकतो, उद्योग आणि उत्पादन निर्मिती क्षेत्र. याने काय करू आपण, क्लास 8 चॅप्टर नंबर 5, क्लास 10 मधला चॅप्टर नंबर 6 आणि क्लास 12 मधला इंडस्ट्री वाला सेक्शन विच इज कंटेक्चुअल टू इंडिया. देन मॉड्यूल 13 ह्युमन जॉग्राफी, मानवी भूगोल. हे बघा मित्रांनो, यूपीएससी अथवा डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा एमपीएससी GS1 भूगोलामधला सर्वात दुर्लक्षित विषय. दुर्लक्षित काय म्हणतो की बहुतांश आपण हा भाग करत नाही. जो नवीन ट्रेंड यूपीएससी मध्ये आहे ना, यात मानवी भूगोलाचे फार प्रश्न येतात, फार प्रश्न यायला लागलेत. काय करतात, पॉसिबिलिझम म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम म्हणजे काय, है ना, डायटॉमी काय असतं, ड्युअलिझम काय असतं, मॅक्स वेबरचं इंडस्ट्री मॉडेल काय आहे, वॅन थुरेनचं ॲग्री मॉडेल काय आहे. हा सगळा जो आहे ना, हा सगळा प्रवास दिलेला आहे या सेक्शन मध्ये. अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमधला ह्युमनचा पार्ट कव्हर करतो. सो क्लास 12 2 पुस्तक आहेत, बुक 1 आणि बुक 2. यात कम्प्लिटली मानवी भूगोल अतिशय चांगल्या शब्दात सोप्या भाषेत कव्हर होतो, जो आपण करणार आहे. And the last module in this session is transport, communication and international trade. Again थोडा पार्ट ऑफ ह्युमन आर्थिक भूगोल, पार्ट ऑफ ह्युमन जॉग्राफी. यामध्ये क्लास 8 चॅप्टर नंबर 7, क्लास 10 चॅप्टर नंबर 7 आणि 12वीचा इंटरनॅशनल ट्रेड इन कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया कव्हर करणार आहे. जर तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल तर मी सुंदररित्याने डिझाईन केले. कसं, पहिले काय शिकतोय आपण, जनरल भूरूपशास्त्र, जनरल समुद्रशास्त्र, जनरल हवामानशास्त्र, जनरल रिसोर्सेस, जनरल मिनरल्स, कळते, जनरल इंडस्ट्रीज, जनरल इन्फ्रास्ट्रक्चर, जनरल ह्युमन्स, जनरल पॉप्युलेशन आणि त्याचबरोबर काय शिकतोय पुढे आपण, ऍप्लिकेशन टू इंडिया, त्याचा भारताशी असलेला संबंध, त्याचा वापर. म्हणजे होईल काय की जो सिलेबस फ्रेम्ड आहे GS1चा, मेन्सचा आणि पूर्व परीक्षेचा, तो टू द पॉइंट, टू द सिलेबस हा सगळ्या मॉड्यूल्स आपलं कव्हर करते. त्यामुळे मला 100% खात्री मित्रांनो की या मॉड्यूलने जर आपण लेक्चर सिरीज कंटिन्यू केली आणि तुम्ही ती प्रामाणिकपणे अभ्यास केला तर 100% पूर्व परीक्षेचा भूगोल आणि GS1 मेन्सचा भूगोलला आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. या हॅपी नोटने मित्रांनो मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या NCERTच्या जॉग्रफीच्या युट्यूबवरच्या फ्री सिरीजमध्ये प्रत्येकाने भरभरून सहभाग घ्या आणि लवकरात लवकर आपण भेटूया आपल्या इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत आपण सगळ्यांनी काळजी घ्या. थँक्यू.